नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण भूमी अभिलेख भूकर्मापक या पदाच्या परीक्षा विमुख अशी अंतिम दिवसांमध्ये येत्या 5 ते 6 दिवसानंतर मित्रांनो आपली परीक्षा जी की होणारी आहे त्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत, ज्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स मित्रांनो संपूर्ण काही प्रश्नांची सिरीज आपण सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण सोप्यातले सोपे जे की परीक्षा विमुख असे आणि अवघडातले अवघड स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व काही आपण या ठिकाणी पाहत आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही भूमी अभिलेख भूकर्मापकचे व्हिडिओ मागील पार्ट मित्रांनो त्या ठिकाणी पाहू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व सोपे जे सर्वप्रथम आपण जे आहे अपडेट देखील देत असतो. तर मित्रांनो सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओच्या भागाला. तर यामध्ये मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1 काय म्हणतो पहा, की भारतीय संविधानाच्या आत्मा आणि हृदय सोल अँड हार्ट असे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला म्हटलेलं आहे? तर कोण्या कलमाला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे आत्मा आणि हृदय असं संबोधलेलं आहे? तर असा आपला प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, कलम 32 आर्टिकल 32 ला जे आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आर्टिकल सी हे कशामुळे आहे, जे की कलम 32 हे कशामुळे आहे? तर कलम 32 जे की घटनात्मक उपायाच्या अधिकाराशी राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज संबंधित आहे, ज्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यास नागरिक न्यायालयात जाऊ शकतात. म्हणून याला जे आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि असं जे हृदय जे की म्हटलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर सी हे असं होणार आहे. तर मित्रांनो सेम या प्रकारची तुम्हाला ऑनलाईनवर लाईव्ह स्वरूपाची टेस्ट सिरीज आपल्या ॲपमध्ये देखील तुम्हाला इंटिग्रेट करून दिली आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या भूकर्मापक भूमी अभिलेख या पदाच्या क्रॅश कोर्सच्या बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या संपूर्ण ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही भूमी अभिलेखचा जो क्रॅश कोर्स आपला कोर्स आहे, जो की 499 मध्ये आपण डिस्काउंट ऑफरमध्ये ठेवलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही सविस्तर पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ कोर्सेस, त्यानंतर ई बुक, त्यानंतर PDF टेस्ट प्लस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मित्रांनो त्या ठिकाणी इंटिग्रेट करून दिलेला आहे. या प्रकारे तुम्हाला ज्या उत्तरावर क्लिक कराल ते अचूक उत्तर त्या ठिकाणी तुमचं जर असेल त्या ठिकाणी त्याचं सहज स्पष्टीकरणासोबत आपण माहिती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही त्यांच्याकडे अंतिम दिवस आहे, तर लगेचच्या लगेच जॉईन करा, कारण का भूकर्मापक पद हे सर्वाधिक चांगलं आणि अधिक चांगलं पद आहे. यासाठी मित्रांनो आपली दुसऱ्या वेळेची ही तयारी आहे, जी की यानंतर या पहिलं जे आहे 2021 मध्ये जाहिरात आली होती, तर आता जे मित्रांनो 2025 ला आलेली आहे. त्यावेळेस देखील आपले बरेच विद्यार्थी होते आणि यावेळेस देखील आपल्याला बरेच विद्यार्थी त्या पदावर रुजू करायचे आहेत. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा काय म्हणतो पहा, की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे ऐतिहासिक उद्गार कोणाचे आहेत? तर हे ऐतिहासिक उद्गार कोणाचा आहे, खालीपैकी कोणी दिलेला आहे? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक, ज्यालाच की आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं देखील म्हणतो. तर या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला स्पष्टीकरण, तर लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही जी आहे ती घोषणा केलेली होती. म्हणजे याचं काय उत्तर होईल, जे की पर्याय नंबर सी हे होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न तिसरा असा आहे, जो की काय म्हणतो पहा, की सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, धूपगड हे जे आहे सर्वात मोठं आहे. तर धूपगड हे मध्य प्रदेशातील पचमडी जवळ स्थित असून ते सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. तर जे स्पष्टीकरण आहे ते देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण का यामधला देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, कारण का धूपगड हे जे उंच शिखर आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे असं देखील प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्हाला स्पष्टीकरण देखील लक्षात ठेवणं तेवढंच IMP आहे. त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, जो की काय म्हणतो, की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर सर्वात मोठी ग्रंथी मानवी शरीरातली, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, कोणती? तर यकृत ही जी आहे सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे, जी पचन आणि डिटॉक्सिफिकेशन्स मध्ये जे की महत्वाची भूमिका बजावते, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर ब. त्यानंतर आपला प्रश्न पुढील पाचवा असा आहे, की साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड,
ज्ञानपीठ. ज्ञानपीठ हा जो आहे जो की थोडक्यामध्ये साहित्य पुरस्कारामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, जो भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही भाषेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या साहित्यकाराला जे की दिलं जातं. म्हणून पर्याय नंबर ड याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. जे उत्तर तुम्ही अचूक निवडता, जे की उत्तरे बरोबर देतात, त्यालाच मित्रांनो या ठिकाणी ग्रीन टिक मार्क येत असतं आणि त्यासोबत त्याचं स्पष्टीकरण देखील येत असतं. समजा याकडून तुमचा जर एखादा प्रश्न तुम्ही चुकीचा जर निवडला तर त्या ठिकाणी ते क्रॉस मार्क येईल आणि तो चुकीचा प्रश्न असल्यामुळे त्याला रेड येईल, ज्यामुळे तुम्हाला अचूक उत्तर ग्रीनमध्ये दिसणार असेल. यामुळे तुमचा परिपूर्ण अभ्यास देखील होईल आणि सहस्पष्टीकरणासोबत असल्यामुळे मित्रांनो जे की तुम्हाला त्याचं वाचन देखील त्या ठिकाणी होणार असेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नसेल तर लगेचच्या लगेच बॅच जॉईन करून घ्या. लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 6वा काय म्हणतो की लोकसभेचे सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेले किमान वय किती? तर आवश्यक किमान वय किती आहे लोकसभेचा सदस्य? समजा की मी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी आहे, जे की 25 वर्ष. परंतु समजा मी या ठिकाणी समजा 30 वर्ष निवडलं तर यावेळेस तुम्हाला उत्तर जे की पाहता येईल का ते बरोबर आहे का नाही, परंतु याचं करेक्ट उत्तर सी सांगत आहे. तरी पण मी बी ला या ठिकाणी क्लिक करतो. समजा बी ला क्लिक केलं तर या प्रकारे तुम्हाला असं रेड मध्ये या ठिकाणी क्रॉस मार्क होणारा असेल. तर 30 वर्ष हे राज्यसभेत सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेले किमान वय त्या ठिकाणी थोडक्यामध्ये नाही, या ठिकाणी असं होणार असेल. तर याचं जे उत्तर होणार असेल काय मग, जे की 25 वर्ष आहे. तर या ठिकाणी काय म्हटलंय की लोकसभेचे जे की सदस्य खासदार होण्यासाठी भारतीय नागरिकाला किमान 25 वर्ष असणं आवश्यक आहे. तर 30 वर्ष कशासाठी आहे, तर 30 वर्ष हे राज्यसभेसाठी आहे. तर राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी या ठिकाणी हे वय आहे. आणि आपल्या प्रश्नामध्ये विचारलेला काय प्रश्न आहे, तर आपला प्रश्न विचारलेला आहे जे की लोकसभेचे सदस्य. तर लोकसभेसाठी किती लागतं, जे की 25 वर्ष या ठिकाणी लागणार असतं. असं सुस्पष्टीकरणासोबत या ठिकाणी तुम्हाला करेक्शन सोबत संपूर्ण काही माहिती प्रोव्हाइड केली जाणारी आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं काही होईल लवकरात लवकर जॉईन करून घ्या. खूप IMP कोर्स आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, हडप्पा संस्कृतीमधील महास्नानगृह जे की कोठे आढळलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की मोहेंजोदडो या ठिकाणी जे आहे ते आढळलेला आहे. तर मोहेंजोदडो जे की सिंध पाकिस्तान येथे महास्नानगृह आणि मोठे धान्याचे कोठार यासारख्या महत्वपूर्ण वस्तू त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत. म्हणून उत्तर काय होईल, पर्याय नंबर ब हे होणार असेल. त्यानंतर 8वा प्रश्न, कोणत्या खंडाला पांढरा खंड जे की असे म्हणतात? तर पांढरा खंड कोण्या खंडाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की अंटार्क्टिका याला जे म्हटलं जातं. कारण का अंटार्क्टिका हा खंड कायम बर्फछदित असतो, ज्यामुळे त्याला पांढरा खंड किंवा बर्फाचं खंड असंही म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, विजेचा शोध कोणी लावला? तर यापैकी विजेचा शोध जो आहे तो कोणी लावलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की बेंजामिन फ्रँकलिन यांनी जे आहे ते लावलेला आहे. तर फ्रँकलिनने पतंगाचा प्रयोग करून सिद्ध केले की वीज ही एक विद्युत घटना आहे आणि त्याच्या जे की लाइटिंग रॉडचा शोध त्यांनी लावलेला आहे. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, जपानची राजधानी कोणती आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की टोकियो हे जे आहे जपानची राजधानी होणारी असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 11वा असा आहे, पानिपतचे पहिलं युद्ध कोणत्या वर्षी झालं? तर पानिपतचं जे पहिलं युद्ध आहे ते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 1526 साली. 1526 साली जे आहे पानिपतचं पहिलं युद्ध झालेलं आहे. तर 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये हे झालेलं आहे, ज्यामुळे भारतात मुघल साम्राज्याची स्थापना जी की थोडक्यात झालेली आहे. तर पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पुढचा काय म्हणतो पहा, 12वा. तर भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे जे पहिले राष्ट्रपती त्यांचं नाव काय या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. ऑप्शन नंबर याचं काय होणार असेल, जे की सी हे या ठिकाणी पहिले होणार आहे. तर सांगायचं झालं थोडक्यामध्ये तुम्हाला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि जे की संविधान सभेचे देखील ते अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जे थोडक्यामध्ये काम केलेलं आहे. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर सी हे होणार असेल. यामध्ये तुम्हाला जी मी एवढी ॲडिशनलची माहिती सांगत आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक काय म्हणतो पहा, 13वा, की कोणत्या वायूला हास्यवायू ज्याला आपण लॉफिंग गॅस असं देखील म्हणतो तर असे म्हणतात? तर लॉफिंग गॅस कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, ज्याला नायट्रस ऑक्साईड ज्याला जे आपण लॉफिंग गॅस असं देखील म्हणतात. तर नायट्रस ऑक्साईडला जे लॉफिंग गॅस असं म्हटलं जातं. तर
पर्यायी उत्तर या ठिकाणी असे स्पष्टीकरण सांगतो की नायट्रस ऑक्साईड जे की हा एक रंगहीन आणि गोड वास आलेला वायू आहे, ज्याचा उपयोग भूल देण्यासाठी केला जातो आणि हास्यवायू म्हणून त्याला ओळखलं जातं. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 14वा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे की कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की आसाम या राज्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं काय होईल? जे की ब उत्तर होणार असेल. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये स्थित आहे, जे एकशिंगी गेंड्यांसाठी जे आहे, जे की जगभर प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, क्रिकेटच्या खेळात दोन्ही बाजूकडून प्रत्येकी संघात किती खेळाडू असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की 11 एवढे जे आहे ते खेळाडू जे की असतात. त्यानंतरचा प्रश्न 16वा, चले जाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1942 साली. तर 1942 साली जे आहे थोडक्यामध्ये जे की 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी जे आहे चले जाव हे आंदोलन सुरू केलेलं होतं. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, मूलभूत कर्तव्य ज्याला आपण फंडामेंटल ड्युटीज असं म्हणतो, तर भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी यामध्ये जे आहे समाविष्ट आहेत. तर मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या भाग जे की 4 ए मध्ये जे आहे थोडक्यामध्ये कलम 51 अ समाविष्ट करण्यात आलेलं आहे. कयामध्ये जे की पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. आणि सेम तुम्हाला असे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यानंतरचा 18वा प्रश्न, रक्ताचा लाल रंग कशामुळे येतो रक्ताला? की रक्त हे लाल रंगाचंच का असतं असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर त्याचं मागचं कारण काय? तर याचं मागचं कारण आहे ऑप्शन नंबर सी, जे की हेमोग्लोबिन. तर हेमोग्लोबिन मध्ये लोह म्हणजेच की आयरन नावाचा घटक असतो, ज्यामुळे रक्ताला लाल रंग येतो आणि ते ऑक्सिजन वाहून नेण्यामध्ये थोडक्यात मदत करते. तर पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 19वा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्यायापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, नाईल नदी. तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे, जी की आफ्रिका खंडातून या ठिकाणी वाहते. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 20वा, गीतांजली या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, रवींद्रनाथ टागोर हे जे आहे थोडक्यामध्ये आहेत. म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा कविता संग्रह लिहिला, ज्यासाठी त्यांनी 1913 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न, तथागत गौतम बुद्धाचा जन्म खालीलपैकी कोण्या ठिकाणी झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की लुंबिनी या ठिकाणी जो आहे तो झालेला आहे, नेपाळमधील. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, डॉक्टर बी आर आंबेडकर यांना जे आहे भारतीय संविधानाचं शिल्पकार म्हणून ओळखलं जातं, कारण का ते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, म्हणून त्यांना जे आहे शिल्पकार असं म्हटलं जातं भारतीय संविधानाचे. त्यानंतर आपला 23वा प्रश्न, आवाजाचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमामध्ये असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्थायूमध्ये जे आहे सर्वाधिक जास्त असतो, कारण का स्थायूमध्ये एक कण एकमेकाच्या खूप जवळ असल्याने आवाज सर्वात वेगाने प्रवास करतो. उदाहरणामध्ये जे की लोखंडाला मारल्यानंतर जे की त्याचा आवाज खूप जोरामध्ये येतो. त्यानंतर 24वा प्रश्न, हिमालयातील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, महान हिमालय, ज्याला आपण हिमाद्री असं देखील म्हणतो. कारण का तर महान हिमालय ही हिमालयाची सर्वात उंच आणि उत्तरेकडील पर्वतरांग आहे, ज्यात एव्हरेस्ट सारखी शिखरे जे की समाविष्ट आहेत. त्यानंतरचा आपला प्रश्न 25वा, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, जपान या देशाचं ते थोडक्यामध्ये चलन आहे. ज्या प्रकारे भारताचं रुपये आहे, त्या प्रकारे जपानचं चलन काय तर येन हे आहे, अधिकृत हे चलन आहे. पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की टॉप आपण 25 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत त्या बेसिक पासूनचे. तर याच्या पुढील व्हिडिओच्या भागमध्ये आपण याहूनही अवघड स्वरूपाचे आता प्रश्न आपण पाहणार आहोत, कारण का आपली सिरीज बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत अशी चालणारी आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली संपूर्ण काही क्रॅश कोर्सची बॅच भूमी अभिलेखसाठी जॉईन केलं नसेल, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे ती अवेलेबल करून दिलेली आहे. तेथून तुम्ही संपूर्ण काही आपला क्रॅश कोर्स जाणून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून, लाईक करून, खाली छान एक कमेंट टाका, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओमध्ये याहून अधिक इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.